दशक पहिला. समास पाचवा. संत स्तवन. श्रीराम. आता वंदीन सज्जन, जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचेनी गुह्यज्ञान प्रगटे जनी श्रीराम. जे वस्तू परम दुर्लभ, जयेचा अलभ्य लाभ, तेची होये सुलभ, संत संगे करुनी श्रीराम. वस्तू प्रकटची असे, पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे, न पडे ठाई श्रीराम. जेथे परीक्षवंत ठकले, नांतरी डोळसची अंध झाले, पाहत असताची चुकले, निज वस्तुसी श्रीराम. जे दीपाचेनी दिसेना, नाना प्रकाशे गवसेना, नेत्राजनेही वसेना, दृष्टीपुढे श्रीराम. 16 कळी पूर्ण शशी, दाखवू शकेना वस्तुसी, तीव्र आदित्य कळारासी, तोही दाखविना श्रीराम. जया सूर्याचेनी प्रकाशे, ऊर्णतंतू तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे, अणुरेणादिक श्रीराम. चिरले वाळाग्र तेही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तुसी, ते जयाचेनी साधकासी, प्राप्त होय श्रीराम. जेथे आक्षेप आटले, जेथे प्रयत्न प्रस्तावले, जेथे तर्क मंदावले, तर्किता निज वस्तुसी श्रीराम. वळे विवेकाची वेंगडी, पडे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तांतडी, कामा नये श्रीराम. जो बोलकेपणे विशेष, सहस्त्रमुखांचा जो शेष, तोही सिणला निशेष, वस्तू न संगवे श्रीराम. वेदे प्रकाशिले सर्वही, वेदविरहित काही नाही, तो वेद कोणासही, दाखवू सकेना श्रीराम. तेची वस्तू संत संगे, स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे, ऐसा कवणू श्रीराम. विचित्र कळा ये मायेची, परी ओळखी न संगवे वस्तूची, मायातीता अनंताची, संत सोये सांगती श्रीराम. वस्तुसी वर्णिले नवचे, तेची स्वरूप संतांचे, या कारणे वचनांचे, कार्य नाही श्रीराम. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, ते हे संत श्रीराम. संत विश्रांतीची विश्रांती, संत तृप्तीची निजतृप्ती, नांतरी भक्तीची फळश्रुती, ते हे संत श्रीराम. संत धर्माचे धर्मक्षेत्र, संत स्वरूपाचे सत्पात्र, ना तरी पुण्याची पवित्र, पुण्यभूमी श्रीराम. संत समाधीचे मंदिर, संत विवेकाचे भांडार, नांतरी बोलीजे माहेर, सायोज्य मुक्तीचे श्रीराम. संत सत्याचा निश्चयो, संत सार्थकाचा जयो, संत प्राप्तीचा समयो, सिद्धरूप श्रीराम. मोक्षश्रिया अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात, नृपती केले श्रीराम. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दानशूर, तयाचेनी हा ज्ञानविचार, दिदला नवचे श्रीराम. महाराजे चक्रवर्ती, झाले आहेत पुढे होती, परंतु कोणी सायोज्य मुक्ती, देणार नाही श्रीराम. जे त्रैलोकी नाही दान, ते करीती संत सज्जन, तया संतांचे महिमान, काय म्हणून वर्णावे श्रीराम. जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेदश्रुतीसी नाकळे, तेची जयाचेनी वोळे, परब्रह्म अंतरी श्रीराम. ऐसी संतांची महिमा, बोलिजे तितुकी उणी उपमा, जयाचेनी मुख्य परमात्मा, प्रगट होय श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे संत स्तवन नाम समास पाचवा समाप्त. दशक पहिला. समास पाचवा. संत स्तवन. श्रीराम. आता परमार्थाचे जे मुख्य आश्रयस्थान, की ज्यांच्यामुळेच अत्यंत गुह्य असे आत्मज्ञान या जगात प्रकट होते, त्या सज्जनांना मी वंदन करतो. परब्रह्मप्राप्ती अत्यंत श्रेष्ठ प्रतीची लाभदायक गोष्ट आहे, पण तिची प्राप्ती होणे मात्र अत्यंत दुर्लभ आहे. हा अलभ्य लाभ प्राप्त करून घेण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे संत संगती. परब्रह्म वास्तविक प्रगटच आहे, पण अनेक साधनांचे कष्ट करूनही त्याची प्राप्ती सहसा होऊ शकत नाही, कारण त्याचा शोध घेऊ गेले असता ते कुठेही आढळून येत नाही. अनेक वस्तूंची यथायोग्य पारख करणारे परीक्षावंत येथे मात्र फसतात. डोळसांनाही आत्मवस्तू दिसत नाही, तेही चुकतात, म्हणजेच डोळे असूनही आंधळे ठरतात. दिव्याच्या प्रकाशाने किंवा इतरही नाना प्रकारच्या प्रकाशाने आत्मवस्तू दिसत नाही. एवढेच नव्हे तर डोळ्यात नेत्रांजन घालून ती पाहण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती दृष्टीपुढे येत नाही. 16 कलांनी परिपूर्ण असा पौर्णिमेचा चंद्रसुद्धा ती दाखविण्यास समर्थ नाही. एवढेच नव्हे तर अत्यंत तीव्र प्रकाशाने तळपणारा तेजोनिधी असा सूर्यही आत्मवस्तूस दाखवू शकत नाही.
कोळ्याच्या अंगातून बाहेर पडणारा अतिसूक्ष्म तंतू सूर्यप्रकाशामुळे दिसू शकतो. तसेच अणुरेणू इत्यादी सूक्ष्म असे पदार्थही सूर्यप्रकाशाच्या योगे आपण पाहू शकतो. एवढेच कशाला, केसाच्या अग्राचे चिरलेले टोकही सूर्यप्रकाशाने दिसू शकते. पण असा सूर्यही आत्मवस्तूस प्रकाशित करू शकत नाही. पण अशा दुर्लभ आत्मवस्तूची प्राप्ती साधकांना संतांच्या कृपेने मात्र होऊ शकते. आत्मवस्तूचे स्वरूप असे विलक्षण आहे की तेथे सर्व आक्षेप निरुपयोगी होतात. प्रयत्न उपयोगी पडत नाहीत. तर्काने ती जाणण्याचा प्रयत्न केल्यास तेथे तर्कही मंदावतात. विवेकाने तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्यास विवेक पांगुळतो. शब्दांनी जाणण्याचा प्रयत्न करू जावे तर शब्दांचीच बोबडी वळते व मनाने जाणू जावे तर तेथे मनाची धडपड उपयोगी पडत नाही. शेषास सहस्त्रमुखे असल्यामुळे वक्त्यांमध्ये तो विशेष प्रसिद्ध आहे. पण तोही वर्णन करून थकला तरी त्याला निज वस्तूचे वर्णन करता आले नाही. वेदात सर्व वस्तूंचे वर्णन आढळते. त्यात ज्या वस्तूचे वर्णन नाही अशी वस्तूच नाही असे म्हटले जाते. पण तो वेदही कुणालाही आत्मवस्तू दाखवू शकत नाही. अशी सर्व प्रकारे अत्यंत दुर्लभ जी आत्मवस्तू ती ज्या संतांच्या संगतीने स्वानुभवाच्या योगे जाणली जाऊ शकते त्या संतांचा महिमा कुणालाही शब्दात कसा बरे वर्णन करता येईल. मायेचे अंगी अनेक विचित्र कळा असल्या तरी तीही त्या आत्मवस्तूचा परिचय करून देण्यास असमर्थ आहे. अशा त्या मायातीत परब्रह्माची प्राप्ती कशी होईल त्याचा सोपा उपाय केवळ संतच सांगू शकतात. ज्याप्रमाणे आत्मवस्तूचे वर्णन करता येत नाही त्याप्रमाणेच संतांच्या स्वरूपाचेही वर्णन करता येत नाही. कारण ते शब्दातीत असल्याने ते शब्दांच्या आटोक्यात येत नाही. संत हे परमानंद रूप असतात, सुखरूप असतात. एवढेच नव्हे तर नाना संतोषाची उत्पत्ती त्यांच्यापासूनच होते. संत हे विश्रांतीची विश्रांती, तृप्तीची निजतृप्ती अथवा भक्तीची फलश्रुती असतात. संत हे धर्माचे निवासस्थान असतात. स्वस्वरूपाची साठवण करण्यास योग्य असे सत्पात्र असतात. अथवा जेथे पुण्याच उदयास येते अशी पवित्र पुण्यभूमी म्हणजे संतच होय. संत म्हणजे समाधीचे मंदिरच, विवेकाचे भांडारच आणि सायुज्य मुक्तीचे माहेरघरच असतात. संत सत्याचा कधीही त्याग करीत नाहीत. संतांचे जीवन म्हणजे कृतार्थ जीवनाचा आदर्शच असतो. ज्यावेळी आत्मवस्तू प्राप्तीची वेळ येते त्या सिद्ध समयीच संतांची भेट होते. संतांजवळ मोक्षलक्ष्मी तिष्ठत उभी असते. या शाश्वत संपत्तीने ते वैभव संपन्न असतात. एवढेच नव्हे तर असंख्य दरिद्री जीवांना मोक्षलक्ष्मी देऊन त्यांना ते राजाप्रमाणे वैभव संपन्न करून सोडतात. संत अत्यंत सामर्थ्य संपन्न व उदार वृत्तीचे असतात. ते दानशूर असल्याने लोकांचे दुःख पाहून त्यांना ज्ञानाचा विचार सांगितल्याशिवाय ते कसे राहू शकतील. जगात आजपर्यंत पुष्कळ चक्रवर्ती सम्राट झाले आहेत, सध्या आहेत व पुढेही होतील. पण त्यातील कोणीही सायुज्य मुक्ती देऊ शकत नाही. हे सायुज्य मुक्तीचे ज्ञान त्रैलोक्यात संत सज्जनांशिवाय कोणी देऊच शकत नाही. ते सहज देणाऱ्या संतांची थोरवी कोणत्या बरे शब्दांनी वर्णन करावी. जे परब्रह्म या त्रैलोक्याहून वेगळे आहे, जे वेद व श्रुतींनाही जाणता येत नाही, असे परब्रह्म संतांच्या कृपेनेच साधकाच्या अंतःकरणात प्रकट होते. असा हा संतांचा महिमा अगाध असल्याने तो वर्णन करण्यास कितीही उपमा दिल्या तरी त्या अपुऱ्याच पडतात. संतांच्या मुळेच मुख्य परमात्मा प्रकट होतो. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे संतस्तवन नाम समास 5वा समाप्त.